दीपक शिर्के यांचा जन्म 29 एप्रिल 1955 रोजी मुंबईतील गिरगाव, चिरा बाजार येथे झाला. घरची आर्थिक स्थिती सुरुवातीला चांगली होती, पण वयाच्या 13व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे घराची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट झाली होती. एकाएकी श्रीमंतीतून त्यांचं आयुष्य निर्धनतेकडे झुकलं. घराचा मोठा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. 1.5 वर्ष वाल सोलून देण्याचे काम करत त्यांनी अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर आपले जीवन जगण्यास सुरुवात केली. वेळेप्रसंगी केवळ कांदा आणि पाव खाऊन त्यांनी दिवस काढले. आर्थिक संकट असतानाही दीपक यांना मिळालेला आईचे पाठिंबा आणि तिच्या नोकरीमुळे घराचा गाडा काहीसा सुरळीत झाला. शालेय जीवनात दीपक यांचे मन अभ्यासाला फारसे रमले नाही, पण शाळेतील नाटकांच्या तालमीमध्ये ते नियमितपणे हजर राहायचे. शालेय नाटकातून त्यांना अभिनयाची आवड लागली आणि ते साहित्य संघाच्या नाटकांमध्ये भूमिका करू लागले. यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली. दीपक शिर्के यांचे खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रात पदार्पण टुरटूर या नाटकातून झाले. या नाटकामुळे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी परिचित झाले आणि त्यांच्याच माध्यमातून दीपक शिर्के यांना मराठी चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. लक्ष्यामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत, असे ते नेहमी म्हणतात. त्यानंतर त्यांनी खलनायकाच्या भूमिकांमध्ये ओळख मिळवायला सुरुवात केली. शरीरयष्टीमुळे सुरुवातीला त्यांना खलनायकाच्या भूमिका दिल्या जात होत्या. इरसाल कार्टी हा दीपक शिर्के यांचा पहिला मराठी चित्रपट होता. दीपक शिर्के यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आक्रोश चित्रपटाद्वारे संधी मिळाली आणि त्यानंतर तिरंगा, अग्निपथ, कालिया अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका अजरामर केल्या. अग्निपथ मधील अण्णा शेट्टी आणि तिरंगा मधील गेंडा स्वामी या भूमिकांनी त्यांना खास ओळख मिळवून दिली. त्यांच्या अभिनयात असलेली ताकद आणि तीव्रता प्रेक्षकांना कायमच भावली आहे. दूरदर्शनवरील 100 मधील त्यांची भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. सोनी वाहिनीवरील सी.आय.डी. या मालिकेत देखील ते झळकले. याचवेळी ते टुरटूर, माझे काय चुकले, उडून जा पाखरा या नाटकांमध्ये ते चमकले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या अग्निपथ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्के यांच्या कारकिर्दीला गती मिळाली. एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, धडाकेबाज, अफलातून, शेम टू शेम, अबोली, रात्र आरंभ, मराठा बटालियन, व्हेंटिलेटर हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. तिरंगा, वंश, जुडवा, खुदा गवाह, जय किशन, जीत, काला साम्राज्य, इश्क, भाई, टार्झन द वंडर कार हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट. अभिनयाला आजपर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही. MX प्लेअरवर दिग्दर्शक सारंग साठे यांच्या पांडू या वेबसिरीजमध्ये दीपक शिर्के यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के आहे. त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि PhD होल्डर आहेत.